नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 18 जूनला बनतोय अतिशय दुर्मिळ गुरु पुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग धन, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी संध्याकाळी एक खास उपाय किंवा एक विशेष मंत्र जप केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडकलेले पैसे घरात परत येऊ लागतात आणि लक्ष्मीची स्थायी वास आपल्या घरात होतो. पण लक्षात ठेवा, हा मंत्र सर्वांना माहीत नाही आणि चुकीच्या वेळी याचा जप केल्यास फायदा मिळत नाही. मित्रांनो, हा मंत्र जप करताना आपण आपल्या देवघरासमोर संध्याकाळच्या वेळेस बसायचं. हात पाय तोंड स्वच्छ धुवून शुद्ध होऊन बसायचं. अगरबत्ती दिवा लावायचा. स्वामींना, लक्ष्मी मातेला, विष्णू भगवानांना नमस्कार वंदन करायचं. फुलं व्हायचेत. हात जोडून तुमच्या मनातली प्रार्थना, तुमच्या मनातली इच्छा बोलायची. कारण हा दुर्मिळ योग आहे. हा लवकर येत नाही. गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण लक्ष्मीची सेवा करू शकतो, विष्णूची सेवा करू शकतो आणि हा मंत्र जप सुद्धा करू शकतो. हा मंत्र पुष्य नक्षत्राला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आहे. कारण हा पुष्य नक्षत्र हे शुभ आणि खूप मोठं नक्षत्र मानलं जातं. या दिवशी या मंत्राचा जप तुम्ही 1 माळ संध्याकाळी करायचा आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही एका सदस्याने जरी केला तरी लाभ संपूर्ण घराला, संपूर्ण कुटुंबाला होतो. तर मित्रांनो, श्रद्धेने, विश्वासाने, हळूवार, सावकाश तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. पुष्य नक्षत्राचा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे ओम पुष्याय नमः, ओम पुष्याय नमः. मित्रांनो, नक्षत्र देवताच्या नावाने हा मंत्र आहे. म्हणून या मंत्राचा जप तुम्ही 1 माळ नक्की करा आणि त्यासोबतच 1 माळ मंत्र जप लक्ष्मीचा करा. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः. या 2 मंत्रांचे जप तुम्ही 18 तारखेला, 18 जून गुरुवारच्या दिवशी, गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर बसून 1 माळ नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.